सर्वांना सप्रेम जय भीम. नमो बुद्धाय. काव्यमय बुद्धकथा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मागील कवितेमध्ये आपण महामायेचा निरोप ही कविता ऐकली. आज आपण प्रजापती ही कविता ऐकणार आहोत. महामायेचा मृत्यू झाला तेव्हा सिद्धार्थ केवळ 7 दिवसांचे होते. महामायेने मृत्यूक्षणी आपली बहीण तथा सिद्धोधनांची दुसरी पत्नी प्रजापती गौतमी यांच्याकडे सिद्धार्थाची जोपासना व सांभाळ करण्यास सांगितले. प्रजापतीने सुद्धा अत्यंत मायेने सिद्धार्थाचा सांभाळ केला. त्यांचं हे अतूट नातं याच कवितेच्या स्वरूपात आपल्याला सादर करत आहोत. काव्यमय बुद्धकथा पुष्प 6. कवितेचं नाव आहे प्रजापती. इवले इवले हात, नाजूक नाजूक डोळे. इवले इवले हात, नाजूक नाजूक डोळे. प्रजापतीच्या पदरामध्ये निजले बाळ भोळे. कोमल त्याची काया, सूर्या समतेजस्वी. कोमल त्याची काया, सूर्या समतेजस्वी. मुखमंडल जणू चंद्र, पौर्णिमे सम ओजस्वी. बासरीचे नादासम, आवाज तयाचा सरगम. बासरीचे नादासम, आवाज तयाचा सरगम. हास्याच्या किलकारी, जन्मजन्मीचा संगम. तपस्वी ऋषी सम, निद्रा त्याची नीरव. तपस्वी ऋषी सम, निद्रा त्याची नीरव. अलगत उठतो तेव्हा, सृष्टीला येई आरव. पदर ओढितो जेव्हा, मन उचंबळून येई. पदर ओढितो जेव्हा, मन उचंबळून येई. सर्व विश्वच जणू अलगत ओटी येई. महामायेचा अंकुर कमळासम फुलला. या प्रजापतीच्या जीवनी शाक्यमुनी अवतरला. किती भाग्य ते थोर, किती भाग्य ते थोर. जीवनामृत मिळाले. किती भाग्य ते थोर, जीवनामृत मिळाले. मातेच्या ओंजळी, युगप्रवर्तक विसावले. मातेच्या ओंजळी, युगप्रवर्तक विसावले. धन्यवाद मित्रांनो. कविता आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.